शब्दमन आणि प्रेम. ओके. शुभ क्रिया. हं. पार्ट आहे 324. पार्ट 323 मध्ये बघितलं होतं आपण, शुभ जातो क्रियाच्या मम्माला भेटायला, तर त्या 5 गोष्टी प्रॉब्लेम म्हणून सांगतात. तर त्यावर एक-एक करून शुभ त्यांना सगळं एक्सप्लेन करत असतो. आणि मग कॅप्टन येतो बिल घेऊन, तर शुभ कार्ड देतो. तर क्रियाची मम्मा कॅश देतात. तर शुभ बोलतो, की मुलगा समोर असताना आईने बिल दिलेलं नाही आवडणार. तर त्या आई हा शब्द ऐकून बघतच राहून जातात शुभला. सो आता पुढे बघू. बापरे! इमोशनल. तर कॅप्टन कार्डमधून बिल घेतो आणि परत देऊन निघून जातो. तर शुभ बोलतो, "तुम्ही होणारे सासू असेल तरी मी नेहमी आई म्हणूनच हाक मारणार. मला माफ करा मगाशी तो शब्द वापरला मी, पण फक्त खऱ्या प्रेमाची काय किंमत असते हे जाणवून द्यायचं होतं तुम्हाला, म्हणून तो शब्द बोलावा लागला." तर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तर ते लगेच पुसून घेत बोलायला लागतात, की "आई आणि मुलगा हा शब्द ऐकताच डोळ्यात पाणी आलं. कारण मला मुलगा नाहीये आणि आज तो असं बोलला तर काही वेळसाठी असंच वाटलं, की माझाच मुलगा समोर बसलाय. म्हणून डोळ्यात पाणी आलं." तर शुभ बोलतो, "हां, मग मला आवडणार मुलगा बोलून तुम्ही माझ्याशी बोलत वागत असेल तर." हां. तर त्या बोलतात, "मुलगा हा मुलगाच असतो आणि जावई हा जावईच असतो. सो फरक असणारच आहे." तर शुभ बोलतो, "हे असं तुम्हाला वाटत आहे. बाकी आपल्यामध्ये कोणतं नातं किती असावं हे आपल्यावर असतं. जसं क्रिया माझ्या पॅरेंट्सला आपले मानते, तसं मी मानत असेल तर काय बिघडलं? आणि क्रियाला माझी मम्मा नेहमी मुलगी बोलते. सून हा शब्द तिच्या तोंडून अजून नाही ऐकलं मी. आणि कुठलीही चूक असो किंवा काहीही असो, सर्वात आधी मला ओरडणार. पण क्रियाला कधीच नाही. आणि जर क्रियाची चुकी आहे असं सांगणार, तरी मला ओरडणार, की "तुला कळत नाही का?" किंवा "तू समजावून का नाही सांगितलं?" वगैरे. तर त्या हसत असतात. तर इतक्यात तो क्रियाचा कॉल. तर त्या रिसीव्ह करतात. तर क्रिया बोलते, "मम्मा अगं किती वेळ आहे पुन्हा? झाली असेल ना एक्झाम घेऊन? ये ना घरी प्लीज, खूप टेन्शन आलंय गं मला." "काय माहिती काय-काय विचारत आहेस तू?" तर त्या बोलतात, की "सर्व काही विचारलं मी आणि आल्यावर बघतेस तुला, थांब." तर शिव हसत बघत असतो. देन क्रिया "ये लवकर" बोलून कॉल कट करते. आणि मग त्या बोलतात, की "चल निघायचं का आता?" कारण माझ्या मते तरी सर्व बोलून झालेलं आहे. सो तुला काही बोलायचं असेल तर बोलू शकतो तू. हं. तर शुभ बोलतो, "तुम्ही जे काही विचारलंय त्यावर मी खूप मनापासून आन्सर दिलाय. पण जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तर प्लीज सांगा मला. पण मनात काही ठेवून उगाच त्यावर ओव्हरथिंक करून त्रास करून घेऊ नका." तर त्या बोलतात, "सध्या काही नाहीये, पण मी कॉल करते जर काही वाटलं विचारावसं तर." देन शुभ ठीक आहे बोलून तसंच त्यांना सोडून देतो कारपर्यंत आणि मग स्वतः पण निघतो. सो ड्रायव्हरला तसंच फिरवून घेऊन जायला सांगतो, जेणेकरून शुभ आधी जाऊन पोहोचायला हवं आणि क्रियाला सांगायला हवं. तर शुभ तसंच आधी पोहोचतो आणि क्रिया डोअर ओपन करताच मस्त शुभला टाईट, टाईट, क्यूट, क्यूट हग करते. लाइक घरी कोणीच नाहीये, सो त्याच पुढे. शुभ मस्त किस करतो आणि सांगतो सर्व डिटेल्समध्ये आणि मग आपल्या रूममध्ये चालला जातो आणि बसतो फोन, लॅपटॉप घेऊन. आणि तसंच काही वेळाने क्रियाची मम्मा घरी येतात घरी आणि बसतात हॉलमध्ये. तर क्रिया खूप एक्साइटेड होऊन विचारत असते, की "काय मग कशी झाली मीटिंग? इंटरव्ह्यू पास झाला की नाही शुभ?" तर त्या मस्करीत बोलतात, पण फेसवर असं दिसून येत नाही, की मस्करी आहे. तर त्या बोलतात, "तो शुभ तर पैसे घेऊन तुला सोडतो बोलला गं. कसं करशील आता?" तर क्रिया आपल्या मम्माचे दोन्ही गाल ओढत बोलते, की "शुभ असं स्वप्नात पण नाही करणार गं. तू इन रिअलचं काय सांगत आहे मला?" "हो." तर त्या स्माईल करत सांगतात सगळं खरं काय ते. आणि मग आत जातात. तर क्रिया हॉलमध्येच असते आणि शुभला मेसेज करते. क्रियाची मम्मा आपलं आवरून घेऊन बेडरूममध्ये असतात. असंच विचार करत, की काय करू? कसं करू? कोणतं कारण देऊ या मुलाला? त्याच्या घरी पण सर्वांना माहिती आहे. घरच्यांना भेटून बघायला हवं का मी? पण मला नकार द्यायचा आहे. सो मी का भेटू कोणाला? नाही, नाही. नको, नको. मला कोणालाही भेटायचं नाहीये. मला काहीतरी कारण शोधायला हवं, नकार द्यायला हवं, कारण मी तेच करायला आली इथे. बोलून लगेच लग्नाला परवानगी द्यायला नाहीये. अगदी बरोबर. तर काही वेळाने क्रिया येते बेडरूममध्ये आणि बघते आपल्या मम्माला विचारात गुंतलेली. तर तसंच विचारू लागते, की "काय गं, काय झालं? कसलं टेन्शन आलं तुला इतकं? काही असेल तर बोलू शकते मला. सांग ना मम्मा." तर क्रियाची मम्मा बोलतात, की "तू शुभच्या फॅमिलीला ओळखते ना? सो ते कसे आहेत? लाइक कोण-कोण आहे फॅमिलीमध्ये? काय करतात? कुठे राहतात?" तर क्रिया सांगते तसं सर्व आणि मग त्या बोलतात, की "ठीक आहे." तर क्रिया बघते आपल्या मम्माला, तर परत त्या विचारात गुंतलेल्या असतात. तर तसंच क्रिया बेडवर बसत शुभला मेसेज करते, की "मम्मा खूप कसला तरी विचार करत आहे. मला
मला पण काही सांगत नाहीये आणि आता फॅमिलीबद्दल विचारली तुझ्या आणि ती ऐकून परत विचार करत बसली आहे. ओह माय गॉड! तर शुभ बोलतो, "त्यांना कुठलं कारण भेटत नसेल, कारण जेव्हा आम्ही बोलत होतो ना, तेव्हा फक्त मला ऐकत आणि बघतच होत्या. म्हणजे बोलायला फार काही नव्हतं त्यांच्याकडे. हेच दिसून येत होतं. आणि माझं बोलणं तर तुला माहिती आहे, ते ऐकून पुन्हा काही सुचत नव्हतं. आणि आता त्याच भेटीबद्दल विचार करत असतील, सो त्यांना त्यांचा विचार करू दे. आणि उद्या दिवाळी आहे, सो आपल्याला शॉपिंग जायचं आहे." तर क्रिया बोलते, "हो, अरे मम्मा पण उद्या सकाळीच जाणार आहे, बिकॉज ऑफिसची पूजा असते, घरची पूजा असते, सो म्हणून. आणि बाय द वे मी विचार करत होती, ऑफिस स्टाफसाठी काय गिफ्ट घेऊ? काय गिफ्ट पाहिजे?" तर शुभ बोललो, "कर, कर, विचार कर आणि एकदा याबद्दल पप्पाशी बोलून घे तुझ्या आणि उद्या मम्मा गेल्यानंतर आपण शॉपिंगला जाऊ आणि जर ते आता जास्त विचार करत असतील, तर त्यांना सांग, की असा विचार करून टेन्शन घेऊन काय ते निर्णय आताच घ्यायचा नाही आहे. भरपूर वेळ आहे, सो आरामात विचार पुढे ढकलला तरी चालेल." तर क्रिया बोलते, "किती ते काळजी हो ना?" तर शुभ बोलतो, "हो मग, आई आहे माझी, काळजी कशी नसणार?" तर क्रिया बोलते, "बरं बाबा, कर, अशीच काळजी कर. मला पण आवडेल." सो मग नाईट ॲट 11 पी-एम क्रिया मेसेज करते शुभला, की "बेबी, मला टेरेसवर फिरायचं आहे, सो प्लीज चल ना." तर शुभ बोलतो, "मम्मा झोपले का?" तर क्रिया बोलते, "नाही, ती तर फोन बघत आहे." तर शुभ बोलतो, "हां, मग त्या पण नंतर आल्या टेरेसवर, तर काय करायचं?" तर क्रिया बोलते, "तुझ्या आधी मी तिलाच बोलली, पण ती सरळ नाही बोलली, कारण तिला फोन बघून झोपायचा आहे आता, सो तू चल प्लीज." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, बेडरूमच्या बाहेर ये आणि डोअर बंद कर, बरोबर, म्हणजे मला बाहेर निघता येईल." तर क्रिया हो बोलून आपल्या मम्माला सांगते, की "मी टेरेसवर राउंड मारून येते." तर त्या बोलतात, "ओके, लवकर ये." देन क्रिया येते, बाहेर डोअर बंद करते. तर शुभ पटकन क्रॉस करून बाहेर जातो. देन क्रिया पण जाते आणि मग दोघे मस्त हातात हात धरून टेरेसवर जातात. तर शुभ बोलतो, "असं शॉर्ट्सवर बाहेर बघून राहवत नाही गं मला." तर क्रिया बोलते, "हां, म्हणून तर मी तुला समजदार रोमॅन्टिक बाबू बोलते." तर शुभ विचारतो, "समजदार रोमॅन्टिक कसा?" तर क्रिया बोलते, "अरे म्हणजे जिथे काही करणं शक्य नसेल, तिथे तू तसं काही करतच नाही, म्हणून समजदार." तर शुभ तसाच क्रियाला जवळ घेत बोलतो, की "असं विचारच नको करू बेबी. असं पण टेरेसवर कोणी नाहीये, सो काहीही करू शकतो मी. कळलं का?" तर क्रिया बोलते, "जस्ट बिग नो, ओके? काहीही बोलू नको. बिकॉज जेवण झाल्यानंतर सगळेच येतात वर. खूपदा बघून आहे मी, सो प्लीज बिलकुल असं लहान असल्यासारखं वागायचं नाही." तर शुभ तसंच क्रियाचा हात मस्त हातात धरून बोलतो, की "तू खाली गेल्यानंतर मम्माला चेक करून रूममध्ये येशील माझ्यासोबत, बिकॉज खूप जास्तच हॉट वाटत आहे आज आणि त्यात हे थंड-थंड हात. वॉव!" तर क्रिया बोलते, की "आपल्याला वरून 20-25 मिनिटं झालेच असतील. सो इतक्या वेळात मम्मा झोपली असेल. सो चल बघू आणि जाऊ रूममध्ये." तर शुभ बोलतो, "अच्छा, म्हणजे मूड तुझा पण आहे, फक्त माझ्या बोलण्याची वाट बघत असते, है ना?" तर क्रिया बोलते, "नाही, बिलकुल काही मूड नव्हता माझा. पण तू ज्या एक्साइटमेंटमध्ये बोलला ना, त्यावरून मला कळलं होतं, की तुला किती जास्त फील होऊ नये आणि त्यामुळेच मी असं बोलले आणि असं पण. आता गेलेलं बरं असेल, कारण नंतर जाणार तर तेवढाच उशीर होईल. मग मम्माला जाग आली आणि बाजूला बघितली, तर उगाच प्रॉब्लेम नको व्हायला ना." तर शुभ बोलतो, "हां, चल, चल." देन दोघे तसंच खाली येतात. तर जस्ट खाली येताच बाजूची आंटी बाहेर येतात. तर क्रियाला बघतात, विचारतात, की "झालं का गं जेवण?" तर क्रिया बोलायला थांबते आणि शुभ चालला जातो आत आणि हॉलमध्ये बसतो. देन 5 मिनिटने क्रिया पण येते. सो मग क्रिया जाऊन बघते आपल्या मम्माला, तर त्या झोपून असतात. तर तसंच क्रिया इशारा करते, "चल" म्हणून. देन शुभ सोबत दुसऱ्या बेडरूममध्ये जाते आणि मग आत जाऊन डोअर लॉक करून तसा शुभ मस्त क्रियाला घेऊन बेडवर येतो आणि मस्त कुठेही किस करू लागतो आणि क्रिया पण सेम रिस्पॉन्स देत सर्व करत असते. तर तसंच दोघेही पूर्ण मूडमध्ये येतात आणि ते सगळं करायला रेडी असतात. देन शुभ स्टार्ट करताच क्रियाला आधी त्रास होतो. तर तसंच "बाहेर कर, बाहेर कर" बोलून रडका फेस करते. तर शुभ तसंच बाहेर करतो, तर क्रिया बोलते, "नालायक, किती जोरात गेलं. खूप जास्त दुखलं मला, माहिती आहे का?" तर शुभ बोलतो, "हां, मग एवढं लगेच रडका तोंड करायची काय गरज? मी घाबरलो ना पागल, असं काय झालं म्हणून. चल डोळे बंद कर." तर शुभ परत करतो आणि तेव्हा पण क्रिया ओरडते त्रासाने. तर शुभ तसंच प्रेस करून देत, थोडं हळू करत क्रियाला किस करून करत लागतो. जेणेकरून पूर्ण लक्ष तिकडे नको जायला आणि मग काही वेळाने क्रियाला पण फील होतं. देन तसंच क्रिया एन्जॉय करत असते. सो आरामात 1 तास चालतं सगळं. देन दोघेही शांत होतात. तसेच पडलेले असतात आणि मग क्रिया बोलते, की "चल, मी शॉवर घेते आणि बेडरूममध्ये जाते." आणि मग मेसेज करते. ओहो!
फायनली. सो मग काही वेळाने क्रिया बेडरूममध्ये जाते आणि शुभला मेसेज करते, तर शुभ विचारत असतो, की "काय मग कसा वाटला? 8 डेज नंतर एकदम सुकून मिळाला ना?" तर क्रिया अँग्री इमोजी सेंड करत बोलते, की "नालायक तो तुला मिळालं आणि मला खरंच खूप त्रास झाला आणि आता पण होतंय लाइक दुखतच आहे तिकडे. लाइक झोप येणार की नाही असं झालंय." तर शुभ बोलतो, "नको टेन्शन घेऊ बेबी. मी तुला झोपी घालूनच स्वतः झोपी जाणार. तुझ्या आधी नाही झोपणार. तेही तू असं त्रासात असताना." तर क्रिया बोलते, "अगं माझं गुणी बाळ." सो क्यूट. तर शुभ बोलतो, "रियू, तुला त्रास पूर्णपणे कमी करायचा असेल ना, तर परत एकदा कर. मग लगेच नाहीसा होणार तुझा त्रास." ती ऐकली आहे ना तू? "लोहा लोहे को ही काटता है." तर ते तसंच आहे. त्रास हा त्रासालाच संपवू शकतो. सो ये बेबी, मी रेडी आहे. तर क्रिया बोलते, "हट पागल, असं काही नसतं. डायलॉग आहे ती फक्त. असं काही इन रिअल नसतं आणि नसणार आहे. आणि मी नाही येणार आहे, सो प्लीज तू झोपव मला. मग मी झोपले की तूही झोप. आणि उद्या दिवाळी आहे, सो जास्त वेळ झोपून राहायचं नाही, कळलं का? मी जेव्हा उठवणार तेव्हा उठायचं आणि मम्मा सकाळी जाणार आहे 9 पर्यंत वगैरे. सो तुला पण तेव्हाच उठवते मी." "हो का?" तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग क्रियासोबत काही वेळ असंच बोलतो आणि मग दोघेही झोपी जातात. सो मग सकाळी 6:30 वाजताच क्रियाची मम्मा उठतात आणि तसंच चहा करून बाल्कनीत बसतात हवेशीर. आणि मग 7 पर्यंत क्रिया उठते आणि फ्रेश होते आणि चहा घेत गप्पा मारत बाल्कनीत बसते आपल्या मम्मा सोबत. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 3 टू 5 मध्ये बघणार आहे आपण बाल्कनीत सकाळी-सकाळी यांच्यामध्ये काय-काय गप्पा होतील आणि क्रियाची मम्मा जाताना शुभला सांगतील का? आणि जर सांगितलं तर काय बोलणं होईल त्यांचं? आणि क्रिया पण सोबत असेल, सो जरा वेगळंच काहीतरी बघायला मिळेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे, तेही बघू. रायटर एंड एडिटर शुभ वासेकर.